विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप गायकवाड, संचालक ज्ञानप्रकाश एमपीएससी अकॅडमी लातूर। आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे पीएसआय मुख्य परीक्षा पेपर 2। पहिल्या पेपर बद्दल आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे। आजचा व्हिडिओ आहे पेपर 2 बद्दल। म्हणजे पेपर 2 मध्ये एकूण 100 प्रश्न आणि 200 गुण अशा पद्धतीने हा पेपर आहे। मग या पेपर मध्ये काय आहे तर एकूण जो काही कायदा आहे, कायद्याचे 55 प्रश्न आहेत आणि इतर जो काही आहे याच्यावर 45 प्रश्न आहेत। हा जो काही एकूण अभ्यासक्रम आहे त्या एकूण अभ्यासक्रमाबद्दल आणि त्यासाठी नेमके कोणते पुस्तक अभ्यासावेत, कशा पद्धतीने अभ्यास करावा या संदर्भामध्ये आजचा आपला व्हिडिओ आहे। तर एकूण जो काही आपण सुरुवातीला कायदे आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने चर्चा करूयात। पहिला जो काही कायदा आहे म्हणजे एकूण 7 कायदे आहेत, 7 ते 8 कायदे आहेत। त्यापैकी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, भारतीय दंड संहिता 1860, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आणि भारतीय पुरावा अधिनियम 1872 हे मुख्य 4 कायदे आहेत आणि खालचे जे काही आहेत त्यांना आपण मायनर ऍक्ट म्हणतो। मग मुख्य कायदे जे काही आहेत ते 4 कायदे, सर्वच्या सर्व कायदे हे 4 कायदे एकूण काय आहेत तर प्रत्येकी 10 प्रश्न या ठिकाणी आपल्याला आयोगाने विचारलेले दिसतात। म्हणजे या 4 कायद्यावर 10 प्रश्न अशा पद्धतीने 40 प्रश्न विचारले जातात। मायनर ऍक्ट वर साधारणपणे इथं 15 प्रश्न आहेत आणि महाराष्ट्राचा इतिहास 10 प्रश्न, महाराष्ट्राचा भूगोल 10 प्रश्न, राज्यघटना 10 प्रश्न आणि बुद्धिमत्ता 15 प्रश्न अशा पद्धतीने पेपर 2चं विश्लेषण आहे। मग याचा आपल्याला अभ्यास करत असताना आपण साधारणपणे पाहतो की हे 4 कायदे आहेत। आता 4 कायद्यांचा जर आपण विचार केला तर भारतीय दंड संहिता किंवा आयपीसी 1860चा एकूण 511 कलम आहेत। सीआरपीसी मध्ये पण अशाच पद्धतीने 473 कलम आहेत। भारतीय पुरावा कायदा अधिनियम 1872 याच्यामध्ये कलम आहेत। महाराष्ट्र पोलीस अधिनियम मध्ये 156 कलम आहेत। अशा पद्धतीने आपल्या सर्वच्या सर्व कलमांचा अभ्यास करायचा आहे का किंवा एवढा वेळ आपल्याकडे आहे का उपलब्ध तर नाहीये। तर आपल्याला त्यातले जे काही मोजके महत्त्वाचे कलम आहेत तेवढ्याच कलमांचा अभ्यास करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यासाची तयारी करायची आहे। मग नेमकं त्या दृष्टिकोनातून काय करायला हवं तर आता आपण एक कायद्याचा विचार करूयात। महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 हा जो काही कायदा होता तो कायदा म्हणजे सर्वच कायद्यांच्या बाबतीमध्ये सरळ सिंपल पहिली गोष्ट आहे, आयोगानं खूप साधे सिंपल प्रश्न विचारलेत की तो कायदा कधी लागू झाला आणि कधी, म्हणजे कायदा कधीचा आहे आणि कायदा कधी लागू झाला याच्यावर आयोगानं खूप सारे प्रश्न विचारले। म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये एवढे आधी काही 3-4 कायदे आहेत। जेवढं तुम्हाला मी बोर्डवर दिसतं या बोर्डवर 2 प्रश्न पडतात की आयपीसी कधीचा आहे, कधी लागू झाला, सीआरपीसी कधीचा आहे, कधी लागू झाला। या साधे सिंपल प्रश्न आपल्याला विचारलेले दिसतात। पण पुढे जाऊन आपला जो काही अभ्यास करायचा आहे तो महत्त्वाच्या कलमांचा करायचा आहे। मग महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 हा जो काही कायदा आहे तो सुरुवातीला मुंबई पोलीस अधिनियम 1951 या नावानं ओळखला जायचा। नंतर त्याच्या नावामध्ये बदल केला आणि मुंबईच्या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 ठेवलेला आहे। मग त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे कलम आहेत तेवढ्याच कलमांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। पुढे आहे भारतीय दंड संहिता 1860, परीक्षे दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा कायदा म्हणजे सर्वात जास्त प्रश्न। म्हणजे जरी मी इथं 10 लिहिलेलं असलं तरी हे वेटेज जास्त मात्र आयपीसी किंवा भारतीय दंड संहितेवर आपल्याला गेलेलं दिसतं। मग याच्यावर जो काही आपला अभ्यास करायचा आहे, ज्या पद्धतीने आपण भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करतो की सुरुवातीला एकूण ठळक किंवा ढोबळ मानून आपण अभ्यास करत असताना काय करतो की राज्यघटनेमध्ये एकूण किती भाग आहेत आणि त्या भागामध्ये मग कशा पद्धतीने एकूण कलम आहेत। मग त्या दृष्टिकोनातून आयपीसीचा अभ्यास करत असताना सुद्धा काय करायचंय की सुरुवातीला आयपीसीचे एकूण किती भाग आहेत ते एकूण भागाचा सुरुवातीला अभ्यास करा किंवा ते एका नोट्स म्हणजे एका पेजेसवर त्याचे फक्त नोट्स घ्या की आयपीसीचे भाग 1 कुठून कुठपर्यंत आहे, भाग 2 कुठून कुठपर्यंत आहे आणि त्या भाग 2 मध्ये भाग 1 मध्ये कशा संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे, फक्त एवढं पाहायचंय। त्यानंतर पुढे मग आपल्याला काय करायचं की एक भाग म्हणजे आयपीसीतला पहिल्या भागामध्ये काय आहे साधारणपणे व्याख्या दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या शब्दांच्या व्याख्या आहेत। मग त्या व्याख्यांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल की कोणत्या व्याख्येमध्ये कशाचा संदर्भ केलेला आहे। आणि आयोगाने आतापर्यंत ज्या काही व्याख्यावर प्रश्न विचारलेले दिसतात भारतीय दंड संहितेतल्या भाग 1 मध्ये जेवढ्या काही व्याख्या दिलेल्या आहेत की कशाला काय म्हणावे या व्याख्यांवर खूप सारे प्रश्न आहेत। मग व्याख्यांच्या बाबतीमध्ये व्याख्यावर पण प्रश्न आहेत आणि त्याच्यातील कलम म्हणजे कोणती व्याख्या कोणत्या कलमामध्ये आहे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले दिसतात। म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून पीएसआय मध्ये भारतीय दंड संहिता किंवा आयपीसी 1860चा जो काही आहे तो सर्वात महत्त्वाचा कायदा आहे। त्यानंतर पुढचा कायदा कोणता आहे तर सीआरपीसी म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता। म्हणजे जेवढं काही आपण याची प्रक्रिया आहे म्हणजे कशा पद्धतीने प्रक्रिया चालतात सीआरपीसीच्या संबंधामध्ये म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर
कोड आहे तो जो काही आहे ते म्हणजे एकूण कशा पद्धतीनं त्या गोष्टी चालतात किंवा क्रिमिनल प्रोसिजर कोड कशा पद्धतीनं आहे, त्याच्यामधील वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बऱ्याचशा गोष्टींचा म्हणजे त्या दोन गोष्टीमध्ये विशेष फरक कशा पद्धतीनं आहेत, म्हणजे जे काही केसेस आहेत त्या केसमध्ये कशा पद्धतीनं फरक असतात किंवा त्यांची प्रोसेस कशा पद्धतीनं करायची, कोणत्या ठिकाणी चार्जशीट पाठवायची, कोणत्या ठिकाणी आपण चार्जशीट सादर करू शकतो किंवा कोणत्या ठिकाणी करू शकत नाहीत, याच्यामधील जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये गुन्हे विचारले जातात किंवा एखादा गुन्हा दखलपात्र आहे का अदखलपात्र आहे या संदर्भामध्ये सुद्धा आयोगाने साधे सिंपल प्रश्न विचारलेले दिसतात. म्हणजे सीआरपीसी मध्ये काय आहे तर आपल्याला जास्त कलम पाठ करण्याची आवश्यकता नाही, तर इथं आपला जास्तीत जास्त काय आहेत तर कन्सेप्टचा भाग आहे. आयपीसी हा कशाचा भाग आहे, आयपीसी मध्ये जास्तीत जास्त कलम विचारले जातात. म्हणजे परीक्षेचा अभ्यास करत असताना नेमके कोणत्या कायद्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्याच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर आयपीसी मध्ये काय आहे तर थेटपणे डायरेक्टली कलमावर प्रश्न विचारले जातात. कलम 302 काय, कलम 301 काय, 302 मध्ये 301 मध्ये 303 मध्ये काय फरक आहे, त्याच्या संबंधातील ज्या काही शिक्षा आहेत त्याच्यावर प्रश्न आयपीसी मध्ये विचारले जातात. आणि सीआरपीसी मध्ये काय आहे तर कन्सेप्ट आहेत. म्हणजे एखादा गुन्हा दखलपात्र आहे का अदखलपात्र आहे, दखलपात्र म्हणजे काय, अदखलपात्र म्हणजे काय, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या या ठिकाणी सीआरपीसी मध्ये आपल्याला पाहायला दिसतात. म्हणजे आयपीसीच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचे आहेत, कलम आणि त्यातील दिलेल्या शिक्षा महत्त्वाच्या आहेत, आणि सीआरपीसी मध्ये काय महत्त्वाचे आहेत तर त्यातल्या आपला कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत. म्हणजे कन्सेप्टवर भर द्यायचा आहे, सीआरपीसी मधील कलमावर जास्त भर देण्याची आवश्यकता नाही. पुढे आहे भारतीय पुरावा अधिनियम 1872 किंवा त्याला आपण एव्हिडन्स ऍक्ट म्हणतो. मग एव्हिडन्सच्या ऍक्टच्या नुसार काय आहेत की त्याचे प्रकार कोणते, एव्हिडन्सचे कोणते कोणते प्रकार असतात, मौखिक एव्हिडन्स आहे, लेखी एव्हिडन्स आहे किंवा पाहिलेला एव्हिडन्स आहे. त्या दृष्टिकोनातून त्याच्या आपल्याला प्रकारांचा वगैरे अभ्यास करायचा आहे. आणि याच्यातील सर्वात महत्त्वाचं कलम काय आहे, कलम 123 आहे भारतीय पुरावा कायद्यातील कलम 123. म्हणजे आतापर्यंत आयोगाने जितके प्रश्न विचारलेत भारतीय पुरावा कायद्यावर संबंधित किंवा रिलेटेड कलम आहे 123. म्हणजे 123चा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल की भारतीय एव्हिडन्स ऍक्टच्या अनुषंगानं, की मग याच्यावर सुद्धा आयोगाने जो काही विचारलेले प्रश्न आहेत ते खूप सारे सोपे आहेत. म्हणजे एव्हिडन्स ऍक्टच्या संबंधामध्ये आपला अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे तर लेखी त्या पुराव्याचे प्रकार कोणते असतात, पुरावे कशा पद्धतीनं जमा केले जातात आणि कशा पद्धतीनं सादर केले जातात, एवढे साध्या सिंपल गोष्टीवर आयोगानं प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात. म्हणजे मुख्य काय आहे तर मुख्य परीक्षेमध्ये जे काही 4 कायदे आहेत ते 4ही कायदे 40 मार्काला या ठिकाणी विचारले जातात. मग त्या 4ही कायद्यांचा आपल्याला सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे. पण तो अभ्यास करत असताना नेमकं कोणत्या कायद्यामधील कशावर अभ्यास करायचा, कशावर फोकस करायचंय तर साधी सिंपल गोष्ट लक्षात घ्या, आयपीसी मध्ये कलमावर आपल्याला फोकस करायचंय, सीआरपीसी मध्ये कन्सेप्टवर फोकस करायचंय. आणि इथं जे काही पुरावा अधिनियम आहे त्या पुरावा अधिनियमाच्या अनुषंगानं कलम 123 म्हणजे पुरावा अधिनियम मधील 123 वर जास्त प्रश्न आतापर्यंत आयोगाने विचारलेले दिसतात. आणि पुढे आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 आपण सुरुवातीला पाहिला. याच्यामध्ये सुद्धा काय आहे तर आयोगानं कलमावरच जास्त फोकस केलेलं दिसतं. म्हणजे पहिले जे काही 2 कायदे आहेत इथं आपल्याला कलम उपकलम अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. पुढचा जो काही कायदा आहे सीआरपीसी तो आपल्याला कन्सेप्टच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे. आणि भारतीय पुरावा कायदा खूप सोपा आहे, त्या दृष्टिकोनातून आपल्याला कलम 123 वर जास्त फोकस करायचं आहे. मग पुढचा जो काही अभ्यासक्रम आहे तो आहे मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या. म्हणजे हा संपूर्ण अभ्यासक्रम इथं नाही मी घेतला, फक्त त्यातील जे महत्त्वाचे कायदे आहेत तेवढे कायदे आपण घेतलेले आहेत. मग या अनुषंगानं मानवी हक्क म्हणजे काय, मानवी हक्काच्या अनुषंगानं आंतरराष्ट्रीय त्यासाठी कोणते प्रयत्न झालेले आहेत आणि मानवी हक्काचा आणि भारतीय राज्यघटनेत कशा पद्धतीनं प्रभाव पडलेला आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास सुरुवातीला आपल्याला मानवी हक्काच्या अनुषंगानं करायचा आहे. आणि मानवी हक्कामध्येच परत सब पॉईंट म्हणून आयोगाने काय दिले आहेत, हे 5 ते 6 कायदे दिलेले आहेत. हे 5 ते 6 कायदे खूप सोपे आहेत, खूप छोटे छोटे आहेत. जर याचा आपण तुम्ही सविस्तरपणे अभ्यास केला तर याचे जे काही तुम्ही जर नोट्स बनवल्यात तर साधारणपणे 5 ते 10 एका कायद्याच्या 5 10 पेजेस पर्यंत या नोट्स तयार होतात आणि त्या तुम्ही सहजतेने अभ्यास करू शकता. तरी सुद्धा या मायनर ऍक्ट्स मध्ये साधारणपणे पाहिलं तर आपण 5 कायदे आहेत आणि 5 कायदे 15 मार्काला, म्हणजे साधारणपणे एक कायदा 3 प्रश्न, एका कायद्यावर 3 प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात. त्यापैकी मग पहिला जो काही कायदा आहे नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 याच्याशी संबंधित काय आहे, भारतीय राज्यघटनेतील कलम किती आहे 17 आहे. कलम 17 अस्पृश्यता बंदी. आणि या अस्पृश्यता बंदीच्या अनुषंगानं केंद्र सरकारनं काय केलं तर नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 केला. आणि या
कलम 17शी संबंधित तो कायदा आहे आणि तो कायदा केल्याच्या नंतर त्या कायद्यामधील शिक्षा काय होत्या तर खूप कमी प्रमाणातील होत्या किंवा त्या शिक्षणाचं जे काही स्वरूप होतं ते खूप कमी होतं असं सरकारला वाटत होतं आणि त्याच अनुषंगानं मग सरकारनं काय केलं तर SC/ST अॅट्रॉसिटीज ॲक्ट 1989 म्हणजे 1955च्या कायद्याचंच एक्सटेंडेड स्वरूप म्हणून काय आहे तर एक SC/ST अॅट्रॉसिटीज ॲक्ट 1989 आहे. मग त्यानंतर पुढे आहे मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993. मानवी हक्क टॉपिक मेन टॉपिक काय आपला मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या. त्यामुळे याच्यातील दुसरा आणखी महत्त्वाचा कायदा कोणता आहे मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993. यावर सुद्धा खूप आयोगाने साधे सिंपल प्रश्न विचारलेले दिसतात आणि याच्यावरचे प्रश्न काय आहेत तर त्याचे असे मानवी हक्क संरक्षण आयोग, त्या आयोगाची रचना, आयोगामध्ये कोण कशा पद्धतीने त्यांची नेमणूक केली जाते, त्या नेमणुकीच्या पात्रता वगैरे काय आहेत, एवढे साधे सिंपल प्रश्न मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 वर विचारले जातात. म्हणजे हा कायदा पुन्हा एकदा खूप सोपा आहे. पुढे आहे हुंडाबंदी अधिनियम 1961. या कायद्यामध्ये तर खूप कमी म्हणजे 2 ते 3 पेजेसचा अगदी छोटासा कायदा आहे. या कायद्यामध्ये काय आहे तर जो हुंडाबंदी कायदा केलेला आहे केंद्र सरकारनं की त्या अनुषंगाने 1961चा कायदा आहे. 1961च्या कायद्यामध्ये केंद्र सरकारच्या कोणत्या कोणत्या तरतुदी आहेत तर त्या तरतुदीमध्ये पहिला आहे हुंडा म्हणजे काय, हुंडाबळी कोणाला म्हणायचं या संबंधामधील ह्या गोष्टी आहेत. आणि तो हुंडाबंदीच्या अनुषंगाने जर एखादा हुंडाबळी केलेला असेल म्हणजे एखाद्या महिलेला हुंड्यासाठी त्रास झालेला असेल आणि त्या महिलेने जर आत्महत्या वगैरे केलेली असेल तर त्या अनुषंगाने तो हुंडाबळी ग्राह्य धरला जातो. मग त्याचा कालावधी किती आहे 7 वर्ष आहे. म्हणजे लग्नापासून जर एखाद्या महिलेचा 7 वर्षाच्या आत हुंडा बळी केलेला असेल तर त्या अनुषंगाने हुंडाबळी अधिनियम 1961 आहे. मग त्यामध्ये काय आहे तर हुंडाबळीसाठीच्या वेगवेगळ्या शिक्षा आहेत, त्या शिक्षांचा मात्र तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि शेवटचा कायदा आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 म्हणजे कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005. यामध्ये काय आहे की कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय आणि तो कशा पद्धतीने होऊ शकतो आणि त्यासाठी इथं आणखीन एक महत्त्वाचं आहे कौटुंबिक हिंसाचारापासून अधिनियम 1905 आणि ह्याचा नियम 2006चा आहे. या दोन्हीवर पण आयोगाने प्रश्न विचारलेले दिसतात. म्हणजे कायदा 2005चा आणि त्या सरकारच्या संबंधामध्ये केंद्र सरकारनं नियम बनवला होता 2006ला. या दोन्ही गोष्टीवर आयोगाने प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात. म्हणजे अशा पद्धतीनं 55 मार्काचा आपण एकूण विश्लेषण आहे. मग हे विश्लेषण झाल्याच्या नंतर की यासाठी सर संदर्भ पुस्तकं कोणते, कोणताही विषयाचा अभ्यास करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते संदर्भ पुस्तकं किंवा कोणती पुस्तकं वाचायची. तर या कायद्यासाठी किंवा 55 मार्कासाठी आपल्याला नेमकं काय करायचंय तर पहिले एक महत्त्वाचं पुस्तक आहे मार्केटमध्ये ज्ञानेश्वर पाटलांचं, गुरुकुल प्रबोधिनीचं आहे वाटतं ते, ज्ञानेश्वर पाटील, परत किशोर लवटे सर, हे 2 पुस्तकं सर्वजण वापरतात. MPSC करणारा प्रत्येक विद्यार्थी या 2 पुस्तकाच्या आधारे PSIच्या लॉचा अभ्यास करतो, ज्ञानेश्वर पाटील आणि किशोर लवटेंचं. आणि या दोन्हीच्या संदर्भामध्ये आणखीन एक तिसरं महत्त्वाचं पुस्तक आहे ते सांगतो मी, चौधरी लॉ पब्लिकेशनचं पुस्तक आहे जे पुण्याचं आहे, नागपूरचं आहे, चौधरी लॉ पब्लिकेशन. या 3 पुस्तकाचा अभ्यास तुम्ही जर व्यवस्थितपणे आणि सविस्तरपणे केला तर तुमचे 55 पैकी मुलं 50 मार्क आरामशीर मिळवतात. म्हणजे 55 पैकी 50 असा हा खूप सारा स्कोरिंग विषय आहे. त्यानंतर आपण पुढे येऊया की महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, राज्यघटना आणि बुद्धिमत्ता. मग मुलं काय करतात मुख्यचा अभ्यास करत असताना की पहिल्या पेपरमध्ये सांगितलं होतं त्या पद्धतीनं मराठी आणि इंग्रजीवर फोकस करतात आणि पेपर 2 मध्ये फक्त कायद्यावर फोकस करतात आणि इकडचे 45 मार्कांचा अभ्यास कमी करतात किंवा तो स्किप करून सोडतात. पण आपल्याला तसं करायचं नाही. कारण आता एक साधी सिंपल गोष्ट लक्षात घ्या की इथून पुढं ग्राउंड हे फक्त क्वालिफाईंग आहे. 60 मार्क पडले की आपण मुख्य इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होणार आहोत आणि त्यानंतर ग्राउंडमध्ये जे काही मार्क आहेत ते अंतिम यादीमध्ये ग्राह्य धरले जाणार नाहीत. म्हणजे अंतिम यादी कशाच्या आधारे निवडली जाणार आहे तर मुख्य परीक्षा आहे 400 मार्काची आणि इंटरव्ह्यू आहे 40 मार्काचा. म्हणजे एकूण 440 पैकी 400 मार्क हे मुख्य परीक्षेवर आहेत. त्यामुळं मुख्य परीक्षा खूप जास्त महत्त्वाची झालेली आहे आणि त्या मुख्य परीक्षा महत्त्वाची असल्यामुळं आपल्याला या विषयावर सुद्धा फोकस करणं आवश्यक आहे. पण अभ्यासाची स्ट्रॅटेजी आखत असताना आपल्याला नेमकं काय करायचंय तर सुरुवातीचे पहिले जे काही 1-1.5-2 महिन्याचा कालावधी असेल
त्या 1.5-2 महिन्याच्या कालावधीमध्ये संपूर्ण हे कायद्यांचा एकदा अभ्यास करा, त्याच्या व्यवस्थित नोट्स बनवून घ्या आणि त्यानंतर मग कायद्यापासून आपल्याला काय करावं लागेल की दररोज महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, राज्यघटना आणि बुद्धिमत्ता या विषयांसाठी सुद्धा वेळ राखून ठेवणं आवश्यक आहे. तर मग तो कशा पद्धतीने आपण राखून ठेवू शकतो, तर सुरुवातीच्या काळामध्ये मी सांगितलं त्या पद्धतीने जर समजा तुम्ही दररोज 10 तासाचा अभ्यास करताय, 10 तासापैकी 5 तास पहिल्या पेपरसाठी आणि 5 तास दुसऱ्या पेपरसाठी अशा पद्धतीने अभ्यास करताय, मग तो कायदे पूर्ण झाल्याच्या नंतर दुसऱ्या पेपरसाठी जे आपण 5 तासाचा कालावधी राखून ठेवलेला आहे त्यातील 1.5 ते 2 तास नंतर या 45 मार्कासाठी म्हणजे शेवट पहिले 2 महिने संपल्याच्या नंतर किंवा तुमचा हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय तर त्या 5 तासामधले 1.5 ते 2 तासाचा जो काही कालावधी आहे तो इकडचं काढून आता महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, राज्यघटना आणि बुद्धिमत्ता या विषयावर सुद्धा आपल्याला फोकस करायचा आहे. मग महाराष्ट्राच्या इतिहासासाठी सर्वात महत्त्वाचं पुस्तक कोणतं आहे? 11वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे जुनं, ते तर महत्त्वाचं आहे. त्याबरोबरच गाठाळ सरांचं पुस्तक हिस्ट्रीसाठी आपल्याला करायचं गाठाळ सरांचं पुस्तक. म्हणजे गाठाळ सरांचं एक पुस्तक केलं तरी सुद्धा ते सफिशियंट आहे, कारण महाराष्ट्राच्या इतिहासावर आतापर्यंत आलेले सर्वच्या सर्व किंवा बरेचसे प्रश्न हे गाठाळ सरांच्या पुस्तकातून आलेले आपल्याला दिसतात. महाराष्ट्राच्या भूगोलसाठी A.B. सौदी सरांचं महाराष्ट्राचा भूगोल. कोणतं? महाराष्ट्र. फक्त लक्षात घ्या, भूगोलचा अभ्यास करत असताना, इतिहासाचा अभ्यास करत असताना आपला फोकस काय? महाराष्ट्र आहे. भारतावर प्रश्न विचारले जाणार नाही. 10च्या 10 प्रश्न महाराष्ट्रावर महाराष्ट्राच्या इतिहासावर असतील, 10च्या 10 प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलावर असतील. त्यामुळे महाराष्ट्राच्या भूगोलचा अभ्यास करत असताना A.B. सौदी सरांचं जे महाराष्ट्राचा भूगोल पुस्तक आहे त्या तेवढ्याच पुस्तकाचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर A.B. सौदी सरांचा एक ॲटलास आहे, महाराष्ट्राचा ॲटलास. त्या ॲटलासचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे, कारण आपण पूर्व परीक्षेला पण पाहिलं की क्रम विचारला जातो, दक्षिणेकडून उत्तरेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे. मग तो जो काही क्रम आहे तो क्रम लक्षात येण्यासाठी आपल्याला ॲटलासचा वापर चांगल्या पद्धतीनं करणं आवश्यक आहे. पुढे आहे भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनेमध्ये मी सुरुवातीला सांगितलं मानवी हक्क आणि जबाबदाऱ्या याचं भारतीय राज्यघटनेमध्ये कशा पद्धतीनं प्रतिबिंब उमटलेलं आहे याच्यावर आयोगानं खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. मग त्या अनुषंगानं जो काही भारतीय राज्यघटनेतील भाग 3, भाग 4 आणि भाग 4A आहे याच्यावर आयोगाचे फोकस जास्त आहे. आणि त्याचनंतर दुसरं आयोगाचं जे फोकस आहे भारतीय राज्यघटनेमधलं ते आहे केंद्र राज्य संबंधावर. केंद्र राज्य संबंधावर सुद्धा आयोगानं खूप सारे प्रश्न मुख्य परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. आणि सर्वात शेवटी जाता जाता बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता 15 मार्काची. मुलांचं काय होतं, या सगळ्या GS करण्याच्या नादामध्ये बुद्धिमत्तेकडे दुर्लक्ष होतं. पण बुद्धिमत्तेकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. म्हणजे तुम्ही पूर्व परीक्षा पास होऊन मुख्य परीक्षेला गेलात, तुम्हाला बुद्धिमत्ता जमते तर ती महत्त्वाचं आहे, पण जमण्यापेक्षा सुद्धा आणखीन आपला त्यामध्ये सुद्धा स्कोअर करणं आवश्यक आहे. म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा तुम्ही म्हणजे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा याच्यामध्ये जर विचार केला तर मुख्य परीक्षेमधील जे काही बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत त्यांची काठिण्य पातळी आपल्याला थोडीशी पूर्वपेक्षा जास्त झालेली दिसते, किंवा पूर्व परीक्षेपेक्षा मुख्य परीक्षेमधली काठिण्य पातळी थोडीशी जास्त आहे. मग त्या अनुषंगानं की त्या तेवढ्या जास्त काठिण्य पातळीच्या प्रश्नांचा आपल्याला सराव करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी मग जेव्हा परीक्षा येईल, परीक्षेच्या शेवटच्या महिन्यामध्ये डेली किंवा दररोज संध्याकाळी किंवा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा दररोज अर्धा तास किंवा दररोज एक प्रकरण अशा पद्धतीनं बुद्धिमत्तेचा सुद्धा अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि हा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकाल आणि त्या दृष्टिकोनातून तुमचं वाटचाल पुढे चालणं आवश्यक आहे. ठीक आहे. तुम्हाला येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी माझ्याकडून शुभेच्छा. या ठिकाणी थांबूया.